पैशाच्या वादातून तरुणीचा खून, मृतदेह माहूर महामार्गानजीक सारखणी घाटात पुरला. नमस्कार, कडक खबर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी रोजी सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील सारखणी परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. प्राथमिक तपासात हा खून करून मृतदेह येथे टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत तरुणीचे नाव इम्राना जबीन, वय 38 असून ती आदिलाबाद जिल्हा येथील पितळवाडा गावची रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील 2 महिन्यांपासून ती नातेवाईक समीना यास्मीन हिच्याकडे दासनापूर येथे वास्तव्यास होती. पोलीस तपासानुसार इम्रानाने इंदवेली येथील फारुख खान या तिच्या वर्गमित्राला स्वतःच्या नावाने सुमारे 5 लाख रुपये तसेच दागिने गहाण ठेवून आणखी 4 लाख रुपये दिले होते. विवाह ठरल्यावर पैसे परत मागितल्यावर फारुख खान टाळाटाळ करत असल्याने वाद वाढला. 25 नोव्हेंबर 2025 रोजी फौजू पैसे मागितल्यानंतर इम्रानाला मानसिक तणाव आला, तर 26 नोव्हेंबरपासून तिचा मोबाईल बंद झाला. दरम्यान इम्राना बेपत्ता असल्याची तक्रार अचेर मावळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान मकर संक्रांतीच्या दिवशी मावळा पोलिसांनी मोहम्मद फारुख व रमेश या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 26 नोव्हेंबर 2025 रोजी पैशाच्या वादातून इम्रानाचा खून करून मृतदेह आदिलाबादहून इचोडा सोनाळा वागे किनवट तालुका परिसरात आरून चन्यात टाकल्याची माहिती आरोपींनी दिली. मृतदेह सापडल्यानंतर तेलंगणा व महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त उपस्थितीत पंचनामा करून आदिलाबाद येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.